नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या पालकांचे म्हणजे ॲडमिशन जे आहे ते RT अंतर्गत आता झालेले आहेत किंवा होणार आहेत, त्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। जी काही शाळांची आत्तापर्यंतची फी जी होती, जी स्थगित फी होती, म्हणजेच शाळेचे जे शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम होती तर ती त्यांना वेळेवर मिळत नव्हती। या कारणामुळे काही शाळा ॲडमिशन देण्यास नकार देत होत्या। आता शासनाने नवीन GR आज काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय महाराष्ट्र राज्य शासन यांनी हा GR आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। RT अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी बघा मित्रांनो 58 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासनाचा निर्णय आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे हे GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता दिनांक 20 मार्च 2025 रोजी म्हणजेच आजच हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। GR मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे आपण थोडक्यामध्ये पाहूया। शासन निर्णय काय सांगतो इथे आपण पहा। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) व कलम 12(2) अन्वये केलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने RT 25% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी रुपये 58,80,00,000 इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर जे काही शाळांची फी असते ॲडमिशनला, आपण जी फी आपल्याला म्हणजे तुमचा RT मध्ये नंबर लागल्यानंतर आपल्याला जे शिक्षण फ्री दिलं जातं, तर ते फ्री शिक्षण यामुळे दिलं जातं तर त्या शाळेची जी काही फी असते ती गव्हर्नमेंट त्या शाळेला पे करत असते आणि या संदर्भातच आज शासनाने हा GR काढण्यात आलेला आहे। शाळांची फी त्यांना देण्यासाठी रुपये 58,80,00,000 एवढ्या रुपयांचा निधी जो आहे तो प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे, हे इथे GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्ह्यांनी केलेल्या वाजवी मागणीच्या प्रकरणात निधी वितरित करावा, तसेच वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील न्यायालयीन प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने प्रतिपूर्त करण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत। तसेच माननीय उच्च प्रतिपूर्तीसाठी वितरित करण्यात यावा, हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे। तिसरा पॉईंट पहा। शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करताना शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 21/8/2019 नुसार खालील बाबींची पडताळणी करून घ्यायची आहे। तर ही जे पडताळणी करण्यासाठी सांगत आहेत, तर हे कोणासाठी इंस्ट्रक्शन आहे, तर हे सर्व शाळांसाठी इथे इंस्ट्रक्शन दिलेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता शाळांनी काय काय करायचं आहे। तर सगळ्यात पहिला पॉईंट, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कायद्याअंतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी 25% जागांवर वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिले आहेत, अशा शाळांनी इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काचा तपशील सरल या पोर्टलवरती किंवा RTच्या पोर्टलवरती जाहीर केलेला असावा। म्हणजेच ज्या काही शाळा ॲडमिशन करून घेणार आहेत 2009च्या कायद्याअंतर्गत काय सांगलेलं आहे, तर तुम्ही जे काही शाळा आहे ती शाळा 25% विद्यार्थ्यांचे प्रवेश RT मार्फत करून घेणार आहे, तर त्यांची फी गव्हर्नमेंट त्यांना देणार आहे। तर त्यासाठी त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे, इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काही तुम्ही फीज आकारणार आहे तर त्याचा तपशील सरल पोर्टलवरती किंवा RTच्या पोर्टलवरती तुम्ही जाहीर करावा, हे इथे शाळांना सांगितलेलं आहे। ज्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ असेल, म्हणजेच स्वतःची वेबसाईट असेल, तर अशा शाळांनी स्वतःचा तपशील संकेतस्थळावर म्हणजेच त्यांच्या वेबसाईटवर देखील जाहीर केलेला असावा, हे इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, शाळेने शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत RTची मान्यता प्राप्त असल्याबाबतचे
प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीने यापूर्वी ज्या शाळेत प्रवेश मिळालेला आहे असे विद्यार्थी संबंधित शाळेतच शिकत असल्याची खात्री सरल व RT पोर्टलवरती करून घ्यायची आहे। हे इथे शाळांसाठी सर्व महत्त्वाच्या इंस्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टलवरती नोंदविलेले असावे, म्हणजे केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त 25% संख्या ही प्रतिपूर्तीसाठी ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजेच त्या शाळेमध्ये जी त्यांची एकूण पट असेल तर त्यापैकी 25% जे विद्यार्थी आहेत त्यांचीच इथे शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे। आणि 5वा पॉईंट पहा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्व पालकांसाठी आणि सर्व शाळांसाठी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणत्याही पालकांनी अतिरिक्त पैसे जे आहेत ते भरायची गरज नाही आहे, कारण की तुमचे ॲडमिशन आणि परीक्षा शुल्क जे आहे ते आपल्या गव्हर्नमेंटतर्फे शाळांना इथे पे केलं जातं। त्याच संदर्भात हा GR इथे काढण्यात आलेला आहे। जर कोणाला ॲडमिशनच्या नावाखाली पैसे मागत असतील तर तुम्ही तुमचा पंचायत समिती किंवा ZP ऑफिस असेल किंवा RTचं जे मेन वेबसाईट आहे त्यावरती एक ईमेल ID देण्यात आलेली आहे, यावरती तुम्ही तक्रार करू शकता। जर कुठली शाळा तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे मागत असेल तर तुम्ही त्याची रितसर कंप्लेंट ही करू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।